प्रचंड मेहनतीनं, जिद्दीनं, कष्टानं आपण आपला व्यवसाय उभा करतो. त्या व्यवसायासाठी आपण आपले 100% देतो. दिवसाचे 24 तास सुद्धा काम करायला आपण तयार असतो. पण वर्षाच्या शेवटी जेव्हा आपण तो रिव्हेन्यू, सेल्स पाहतो, तर तो जैसे थे चाललेला असतो. आपले प्रॉफिट मार्जिन जे आहेत ते श्रिंक व्हायला चालू झालेले असतात. आता ही कंडिशन बिझनेसमध्ये काय येते याच्याबद्दल थोडासा विचार करणं गरजेचं आहे. आपण दोष देतो कॉम्पिटिशन, मार्केट, फायनान्स, इकॉनॉमी या गोष्टींना. पण ॲक्च्युअलमध्ये ॲज अ बिझनेस ओनर म्हणून आपण नेमकं कुठे चुकतोय याच्याबद्दल थोडासा विचार करणं गरजेचं आहे. आजच्या या भागामध्ये आपण 5 अशा कोणत्या मिस्टेक्स आहेत जे बिझनेस ओनर करतायत आणि त्याच्यामुळे त्यांचा व्यवसाय प्रॉब्लेममध्ये येतोय हे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अरुण पाटील. थॉटफुल गुल्लक या चॅनलवरती आपण बिझनेसचे प्रॅक्टिकल थॉट समजून घेतो, ज्याच्यामध्ये मार्केटिंग, सेल्स, फायनान्स आणि बिझनेसच्या बेसिक गोष्टी समजून घेतो. तर चला सुरुवात करूया आजच्या भागाला. सगळ्यात पहिली आणि मोठी चूक, बिझनेस ओनर त्याच्या प्रोडक्टच्या प्रेमात पडलेला असतो. लिटरली त्याला त्याचं प्रोडक्ट सोडून दुसरं काहीच दिसत नसतं. त्याला वाटत असतं की मी जे विकतोय ते बेस्ट इन क्लास आहे, जगात सगळ्यात भारी ती गोष्ट फक्त माझ्याकडेच मिळते, दुसरीकडे मिळूच शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही बिझनेस करत असताना तुम्ही तुमचं प्रोडक्ट सेल करण्यासाठी नाही तर कस्टमरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी चालू केलेला असतो. आणि जर तुमचा बिझनेस कस्टमरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नसेल तर तो चांगल्या पद्धतीने चालणारच नाही. बऱ्याच वेळेला तुम्ही ऑब्झर्व करा, कस्टमर तुमच्याकडे येतो तेव्हा तो फक्त त्याचा प्रॉब्लेम सांगत असतो. जे काही तुम्ही प्रोडक्ट विकत असाल तो भाग नंतरचा, पण तो तुम्हाला सांगतो की मला हा प्रॉब्लेम आहे, मला याच्यासाठी सोल्युशन हवं आहे. मग तुमच्याकडे जे प्रोडक्ट्स आहेत त्यातलं जर प्रोडक्ट ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट करू शकत असेल तर डेफिनेटली तो तुमच्याकडून बाय करणार. पण अनेक वेळेला बिझनेस ओनर फक्त स्वतःला त्या प्रोडक्ट भोवती गुंतवून ठेवतो, तो प्रोडक्ट विकण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे कदाचित सेल्स व्यवस्थित होत नाही. त्यामुळे तुमच्या बिझनेसमध्ये फक्त प्रोडक्टवरती प्रेम करू नका, तर कस्टमरची बाजू सुद्धा समजून घ्या, कस्टमरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यावरती भर द्या. दुसरी आणि एक मोठी चूक बघा, समजा तुम्ही एखाद्या मोठ्या मार्केटमध्ये गेलाय, सेम प्रोडक्टचे 10-15 दुकानं असतात, पण एकाच दुकानात गर्दी का असते हो? कारण की त्या दुकानाचा ओनर हा सेल्सवरती फोकस केलेला असतो, तो सेल्स व्यवस्थित करत असतो. पण अनेक बिझनेस ओनरच्या हिशोबाने सेल्स म्हणजे काय, तर कस्टमर आला की त्याला प्रोडक्ट द्यायचं आणि त्याच्याकडून पैसे घ्यायचे, दॅट्स ऑल. कम्युनिकेशन ओपन करायचं नाही. आता एक उदाहरणार्थ इमॅजिनेशन बघा, समजा तुम्ही एखाद्या स्टोअरमध्ये गेलाय, तुम्ही तिथं पेन मागितलं. आता त्यांनी तुमच्यासमोर एक ब्ल्यू कलरचं पेन आणून ठेवलं, तुम्ही विचारलं किती रुपये, 10 रुपये दिले, दॅट्स ऑल, विषय संपला, तुम्ही निघून गेला. आणि दुसऱ्या दुकानात गेल्यानंतर जर तुम्ही त्याला पेन मागितलं, तो माणूस तुम्हाला फक्त पेन न देता त्यांनी सुरुवात केली, विचारलं की सर कोणत्या कलरचं पेन हवं आहे, तुम्हाला बॉल पेन, इंक पेन, जेल पेन कोणतं हवं आहे, किंवा तुम्हाला कोणत्या ब्रँडचं हवं आहे. त्यांनी मल्टिपल ऑप्शन्स तुमच्यासमोर ओपन केले, तर तुम्ही विचार कराल की मला कोणता पेन पाहिजे. दुसरी गोष्ट, जिथे तुम्ही 10 रुपयाचा पेन घेणार होता तिथे कदाचित 50 रुपयाचा पेन घेऊन याल. आणि या गोष्टीला सेल्सचं स्किल म्हणतात. अनेक बिझनेस ओनर सेल्सच्या स्किलकडे लक्ष देत नाहीत, ते फक्त प्रोडक्ट विकण्यावरती फोकस करतात. आणि कारण की त्यांना वाटत असतं माझं प्रोडक्ट स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली सेल होईल. तर ही चूक तुम्ही करू नका. ॲज अ बिझनेस ओनर म्हणून तुम्ही सेल्स शिका आणि सेल्सवरती फोकस करा. तिसरी चूक, प्रत्येक बिझनेस ओनर 100% ही मिस्टेक करत असतो. आणि ती मिस्टेक कोणती माहिती आहे? सोशल मीडियावरती अपडेट न राहणं. मी पाहिलंय अनेक वेळेला की जेव्हा बिझनेस नवीन नवीन सुरू केला जातो त्यावेळेला लोक रोज व्हॉट्सअपवरती स्टेटस टाकणार, इंस्टाग्रामवरती अपडेट करणार, फेसबुकवरती अपडेट करणार, युट्यूबला व्हिडिओज अपलोड करणार, सगळ्या गोष्टी चालू असतात. आता हे सगळे जेवढे काही सोशल मीडिया डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत हे फ्री ऑफ कॉस्ट आहेत. इथे आपण फक्त आपला प्रोडक्ट, आपल्या बिझनेस विषयीची माहिती पोस्ट करत राहायचं, जेणेकरून ती कोणा ना कोणापर्यंत पोहोचत राहील आणि त्यातून आपल्याला कस्टमर जनरेट होतील. पण आपण काय होतं, ओव्हर द पिरियड ह्या गोष्टीला कंटाळून आपण ती गोष्ट करायचं थांबवून देतो. आता हे फ्री ऑफ कॉस्ट असणारं मार्केटिंग जर आपण थांबवलं तर आपल्या बिझनेसमध्ये डेफिनेटली ग्रोथला ब्रेक लागणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जेव्हा बाईक चालवतो त्या बाईकमध्ये जर रेग्युलर बेसिसवरती पेट्रोल नाही टाकलं तर ती बाईक चालणारच नाही. त्याच्यामुळे बाईक चालवायसाठी आपण पेट्रोल टाकणं जसं गरजेचं आहे, तसंच बिझनेस चालवण्यासाठी सुद्धा हे मार्केटिंग, सोशल मीडियाचं जे मार्केटिंग आहे हे करणं गरजेचं आहे. ही गोष्ट विसरू नका. कॉन्स्टंट मार्केटिंग जर असेल तर तुमचा बिझनेस चांगल्या पद्धतीने ग्रो होतो, ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि तुम्ही मार्केटिंग थांबवण्याची चूक बिलकुल करू नका. चौथी मिस्टेक बघा, की आपण बिझनेस ओनर म्हणून नंबर ट्रॅक करत नाही किंवा नंबरवरती जास्त लक्ष देत नाही. आता उदाहरणार्थ जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्ही आठवा की तुमच्याकडे मंथली एन्क्वायरी किती आल्या, त्यातल्या कन्वर्ट किती झाल्या, तुमचा सेल किती झाला, प्रॉफिट लॉस किती झाला, ग्रॉस मार्जिन काय, नेट मार्जिन काय, सीओजीएस काय होतं, अनेक गोष्टी आहेत. आणि हे नंबर्स जर बिझनेस ओनरला समजत नसतील ना तर त्याचा बिझनेस व्यवस्थित चालणार नाही. मी अनेक ठिकाणी पाहिले की लोक फक्त सेल्स किती झाला त्यातनं प्रॉफिट आणि लॉस यांचं कॅल्क्युलेशन करतात आणि त्याच्या पुढे जाण्याचा विचारच करत नाही. जोपर्यंत तुम्ही बाकीचे नंबर ट्रॅक करणार नाही, त्या नंबरचा अभ्यास करणार नाही, ते नंबर समजून घेणार नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या बिझनेसला एक वेगळी दिशा देऊ शकणार नाही. त्यातनं चांगल्या पद्धतीचा आउटकम तुम्हाला मिळणार नाही.
त्यामुळे ॲज अ बिझनेस ओनर म्हणून तुम्ही नंबर ट्रॅक करायला शिका. ते नंबर ट्रॅक केल्यानंतर तुम्हाला त्यात कुठे काय प्रॉब्लेम आहे हे लक्षात येईल आणि तो प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करू शकता. समजा एखाद्या माणसाला हाय बीपीचा त्रास आहे, अनलेस अँड अंटिल त्याचा बीपी किती आहे हे बघितल्याशिवाय डॉक्टर त्याला मेडिसिन नाही देणार आहे. तीच कंडिशन बिझनेसमध्ये आहे. बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सगळे नंबर ट्रॅक करा आणि त्याच्यानंतर कुठे प्रॉब्लेम आहे तिथे सोल्युशन आयडेंटिफाय करा. 5वी मिस्टेक अशी मिस्टेक आहे की जे पिढ्यानपिढ्या चालत आलेले बिझनेस किंवा जे मागचे 15-20 वर्ष झाले बिझनेस करतात ते लोक करतात. ती गोष्ट म्हणजे नवीन गोष्टी न शिकणं, लर्निंग ॲबिलिटी स्वतःची संपवून टाकायची. मार्केटमध्ये तुम्ही विचार करा किती गोष्टी अपग्रेड होत असतात. साधं उदाहरण बघा, एकेकाळी व्यवहार फक्त कॅशमध्ये व्हायचे, आता ते ऑलमोस्ट सगळे डिजिटलमध्ये ट्रान्सफर झाले. UPI, आता सध्या एआयचा ट्रेंड आलाय, एआयचा वापर प्रत्येक ठिकाणी व्हायला लागलाय. तर आपण आपल्या बिझनेसेसमध्ये ह्या नवीन येणाऱ्या ट्रेंड्सचा, नवीन टेक्नॉलॉजीचा, नवीन गोष्टींचा वापर करणं फार गरजेचं आहे आणि ते करण्याआधी आपण ते शिकणं गरजेचं आहे. अनलेस अँड अंटिल आपण नवीन गोष्टी शिकणार नाही, समजणार नाही, तोपर्यंत आपण आपल्या बिझनेसमध्ये त्या इम्प्लिमेंट नाही करू शकणार. आणि जर आपण नवीन गोष्टी बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट नाही केल्या तर तो बिझनेस चांगल्या पद्धतीने चालणारच नाही, तो व्यवस्थित ग्रो होणारच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर बिझनेस मोठा करायचा असेल, तो चांगल्या पद्धतीने ग्रो करायचा असेल तर ही 5वी चूक तुम्ही बिलकुल करू नका. तुमचं लर्निंग कधीच थांबवू नका. माणूस हा जन्मल्यापासून मरेपर्यंत शिकत असतो, त्याच्यामुळे दररोज नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्राधान्य द्या. नवीन गोष्टी शिका आणि त्या तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करा. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, बिझनेस उभा करत असताना तो बिझनेस एकाच रात्रीत उभा राहत नाही. त्याला उभं करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अनेक जणांना वाटतं की एखादी रील व्हायरल गेली, एखादं प्रोडक्ट व्हायरल गेलं तर ऑटोमॅटिकली सगळा बिझनेस सेट होतो, पण असं बिलकुल नाहीये. बिझनेस उभं करण्यासाठी त्याच्यामध्ये कॉन्स्टंट एफर्ट लागतात. प्रॉपर मार्केटिंग, प्रॉपर सिस्टीम असणं, प्रॉपर फायनान्स असणं, ओनरनं नवीन गोष्टी शिकत राहून त्या इम्प्लिमेंट करणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे बिझनेसला ग्रो करण्यासाठी तुम्ही जेवढे कॉन्स्टंट आणि चांगले एफर्ट द्याल तेवढे त्या बिझनेसला चांगलं यश मिळेल आणि त्याची ग्रोथ चांगल्या पद्धतीनं होईल. बिझनेसमध्ये सांगितलेल्या या 5 चुकांपैकी तुम्ही जर कोणती चूक करत असाल तर ती नक्की इम्प्रूव्ह करा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नॉलेज जर तेवढं हेल्पफुल वाटत असेल तर कमेंट बॉक्सबद्दल त्याच्याबद्दल नक्की चर्चा करा. ज्याला याची गरज आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपण एका नवीन व्हिडिओसह पुढच्या भागात भेटूया, ज्याच्यामध्ये सुद्धा आपण अशाच प्रॅक्टिकल थॉट्स विषयी डिस्कशन करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या बिझनेसची काळजी घ्या. धन्यवाद.